नमस्कार. जॉब माझा अपडेटवर आपल्या सर्वांचं पुणे एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, बॉम्बे हायकोर्ट भरती 2026 विशेषमध्ये आपण शिपाई या पदासाठी सराव प्रश्नपत्रिका जे आहेत आपण घेत आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, यामध्ये आज आपण मागील वर्षी जे काही म्हणजेच 2023ला जे काही परीक्षा झालेली होती शिपाई या पदासाठी, तर ते प्रश्नपत्रिका आपण येथे आज बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, 2023ला झालेली जी प्रश्नपत्रिका आहे, जी परीक्षा आहे शिपाई या पदासाठी बॉम्बे हायकोर्ट भरतीची, तर त्याची प्रश्नपत्रिका आपण आज येथे बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच तुम्हाला येथे कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात परीक्षेमध्ये ते तुम्हाला कळून जाईल की कोणत्या कोणत्या विषयावर किती प्रश्न विचारले जातात. तर याच्या आधी आपण सराव प्रश्नपत्रिका ज्या आहेत, जवळपास 8 सराव प्रश्नपत्रिका ज्या आहेत विद्यार्थी मित्रांनो याच्यावर अपलोड केलेल्या आहेत. ते जर बघितले नसेल तर तुम्ही त्या व्हिडिओची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून देईल, म्हणजेच तुम्ही ते जाऊन बघू शकता. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे बघा, मुंबई उच्च न्यायालय मुंबई शिपाई पदासाठी लेखी परीक्षा प्रश्नपत्रिका. तर बघा, अशा प्रकारची जे ते प्रश्नपत्रिका जे आहेत ते आपल्याला विचारण्यात आलेली होती. बघा, येथे जवळपास 30 प्रश्न आणि 30 मिनिटाचा तुम्हाला वेळ दिलेला होता. तर आपण स्टेप बाय स्टेप एक प्रश्न आपण येथे बघू. तर बघा, प्रश्न क्रमांक आपला पहिला आहे. बघा, कवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे टोपण नाव काय? कवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे टोपण नाव काय आहे? तर बघा, येथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. अशाच प्रकारचे ऑप्शन जे आहेत आपल्या सराव प्रश्नपत्रिकेमध्ये आपण घेतलेले होते. तर बघा, यामध्ये ऑप्शन क्रमांक सी येथे आपलं बरोबर उत्तर होईल. तर बालकवी. तर बघा, कवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे या कवीचे टोपण नाव काय आहे? तर बघा, याचं बरोबर उत्तर असणार आपलं ऑप्शन क्रमांक सी, बालकवी. तर कवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं टोपण नाव काय असेल? तर ते असेल बालकवी. याच्या व्यतिरिक्त बघा, केशवसूत हे जे नाव आहे, केशवसूत हे जे टोपण नाव आहे विद्यार्थी मित्रांनो, हे कृष्णाजी केशव दामले, कृष्णाजी केशव दामले यांचं टोपण नाव आहेत. तर बघा, केशवसूत हे जे टोपण नाव आहे हे कृष्णाजी केशव दामले यांचं आहे. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 2 आपला, ज्या नामावरून ते पुरुष जातीचे आहे किंवा स्त्री जातीचे आहे हे आपल्याला कळते त्याला नामाचे काय म्हणतात? म्हणजेच बघा, ज्या शब्दाच्या जातीवरून तो शब्द पुरुष जातीचा आहे किंवा स्त्री जातीचा आहे हे कळते त्याला किंवा त्या नामाच्या रूपाला काय म्हणतात? तर बघा, इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला. यापैकी आपल्याला बरोबर उत्तर का असेल? तर बघा, याचं ऑप्शन क्रमांक सी हे बरोबर उत्तर असणार. तर त्याला आपण लिंग असं म्हणतो. म्हणजेच ज्या नामावरून आपल्याला पुरुष किंवा स्त्री जातीचा काय तर अर्थबोध होतो त्यास आपण काय म्हणतो? तर बघा, त्या शब्दाच्या जातीस लिंग असे म्हणतात. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 3, पुढील पर्यायातील वर्तमान काळातील वाक्य ओळखा. तर बघा, येथे आपल्याला 4 वाक्य दिलेली आहेत विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये आपल्याला वर्तमान काळातील वाक्य कोणते आहेत ते ओळखायचं आहे. तर बघा, वाक्य पहिलं बघा, ती शाळेत गेली असेल. तर बघा, हे वर्तमान काळातील असेल का? बघा, गेली असेल म्हटलं आहे, म्हणजेच हे वर्तमान काळातील नाही. तर बघा, बी, तो शाळेत जाईल, म्हणजे जाणार आहे, गेला नाही अजून, किंवा जात नाही, जाईल. तर हे सुद्धा वाक्य काय? तर वर्तमान काळातील नाही. त्यानंतर ती शाळेत जाणार होती आणि तो शाळेत जात आहे. तर बघा, याच्यापैकी कोणतं उत्तर असेल? तर ऑप्शन क्रमांक डी आपलं बरोबर उत्तर होईल. तो शाळेत जात आहे. तर हे वर्तमान काळातील वाक्य असेल. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 4, लीप वर्षामध्ये एकूण किती दिवस असतात? बघा, लीप वर्षामध्ये एकूण किती दिवस असतात? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, किती सोपा प्रश्न आहेत. म्हणजे असेच सोपे प्रश्न जे आहेत विद्यार्थी मित्रांनो आपल्या परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहेत. तर बघा, लीप वर्षामध्ये एकूण किती दिवस असतात? तर बघा, आपल्या सर्वांना माहीत आहे की सर्वसामान्य जे काही वर्ष असते त्यामध्ये एकूण 365 दिवस असतात वर्षामध्ये एकूण. आणि लीप वर्षामध्ये एक दिवस जास्त असतो, म्हणजेच 366 दिवस असतात. लीप वर्षामध्ये 366, तर साधारण वर्षामध्ये 365. बघा, याचं बरोबर उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक सी, म्हणजे 366. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 5, असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळेला 2 वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो? बघा, असा कोणता प्राणी आहे जो की एकाच वेळेला 2 वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो? तर बघा, इथे 4 आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी बरोबर उत्तर का असेल? तर बघा, ऑप्शन क्रमांक डी आपलं बरोबर उत्तर होईल इथे, सरडा. तर बघा, सरडा जो असतो एकाच वेळेला दोन्ही दिशेला बघू शकतो, म्हणून आपलं बरोबर उत्तर होईल इथे सरडा. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 6,
भारतात कोणत्या राज्यात हत्तींची संख्या ही सर्वात जास्त आहे? भारतात कोणत्या राज्यामध्ये हत्तींची संख्या ही सर्वात जास्त आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, असेच प्रश्न जे आहेत आपल्याला परीक्षेत पाहायला मिळतात. कारण बघा, आपण इथे मागील 2023ला झालेली प्रश्नपत्रिका घेतली आहे आणि सर्वात महत्त्वाचं, यापैकी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही द्यायचा प्रयत्न करायचा आहे आणि तुम्ही स्वतः नोट डाऊन करायचं आहे तुमचे किती प्रश्न इथे बरोबर येतात, तर म्हणजेच तुम्हाला तुमची परीक्षेची जी तयारी आहे ते कळेल. तर बघा, यामध्ये आपलं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी, कर्नाटक. तर बघा, भारतात सर्वात जास्त हत्तींची जी संख्या आहे ते कर्नाटक या राज्यामध्ये आहे, म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन सी, कर्नाटक. त्यानंतर बघा, निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान हे किती असते? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण म्हणजेच बघा कालच्याच प्रश्नपत्रिकेत आपण हा प्रश्न घेतलेला होता की माणसाचे सर्वसामान्य तापमान हे किती असते. तर बघा, आपण तिथे सांगितलं होतं की 37 डिग्री सेल्सिअस इतकं जे आहे ते त्याचं तापमान असते. तर बघा, हा प्रश्न आपल्याला परीक्षेत आलेला आहे. तर बघा, याचं बरोबर उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक ए, म्हणजे 37 डिग्री. तर बघा, आपण तिथे सेल्सिअससुद्धा दाखवलं होतं, इथे ते चिन्ह दाखवण्यात आलं नाही, पण ते उत्तर आपलं 37 डिग्रीच बरोबर असणार आहेत. म्हणून निरोगी माणसाच्या शरीराचे जे तापमान असेल ते किती असेल, तर 37 डिग्री सेल्सिअस असेल. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 8, कोणतीही वस्तू हलविण्यासाठी लागणारे जे बल आहे हे त्या वस्तूच्या कशावर डिपेंड असते, म्हणजे कशावर अवलंबून असते. तर बघा, येथे बघा 4 ऑप्शन दिलेले आहे. त्याच्या वस्तुमानावर, बी त्याच्या आकारमानावर, सी त्याच्या लांबीवर, डी त्याच्या रुंदीवर. तर बघा, इथं बरोबर उत्तर काय होईल? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वतः देण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि होत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सुद्धा उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि तुमचे किती प्रश्न बरोबर आले ते सुद्धा तुम्ही मला कळवायचे आहेत. तर बघा, याचं बरोबर उत्तर असेल आपलं ऑप्शन क्रमांक ए, म्हणजे त्याच्या वस्तुमानावर. म्हणजे कोणत्याही वस्तूला हलवण्यासाठी लागणारं जे बल आहे त्या वस्तूच्या कशावर डिपेंड असते, तर त्या वस्तूच्या वस्तुमानावर डिपेंड असते. म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए, वस्तुमानावर. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणता एक धातू आहे? तर बघा, याच्यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिले आहेत. तर बघा, यापैकी एक जे आहे ते धातू आहे. तर बघा, याच्यामध्ये कोणता हा धातू आहे? तर बघा, याच्यामध्ये ग्रॅफाईट, हेलियम, क्लोरीन आणि पारा दिलेले आहेत. यापैकी बरोबर उत्तर का असेल? तर ऑप्शन क्रमांक डी हे आपलं बरोबर उत्तर असेल, म्हणजेच पारा. तर बघा, पारा जो आहे हा एक धातू आहे आणि एक महत्त्वाचं की पारा हा एकमेव असा धातू आहे की जो द्रव अवस्थेत आहे. तर बघा, द्रव अवस्थेत असणारा एकमेव असा धातू कोणता आहे? तर तो पारा म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी, पारा. तर परीक्षेत कोणता धातू आहे किंवा परीक्षेत असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणता असा धातू आहे जो की द्रव अवस्थेत आढळतो? तर बघा, तो आहे पारा, ज्यालाच आपण काय तर मर्क्युरी असं म्हणतो. त्याच्या व्यतिरिक्त बघा, हा जो ग्रॅफाईट आहे हा एक प्रकारचा अधातू आहे. त्यानंतर बी, हेलियम आणि क्लोरीन हे दोन्ही काय आहेत? तर हे गॅस आहेत. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणता पदार्थ पूर्णान्न म्हणून ओळखला जातो? तर बघा, यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर का असेल? तर बघा, याचं बरोबर उत्तर असणार आहेत आपलं यापैकी नाही, ऑप्शन डी हे असणार आहेत. कारण पूर्णान्न म्हणून ओळखला जाणारा जो काही पदार्थ आहेत ते आहेत दूध. तर बघा, दूध जे आहेत हे पूर्णान्न म्हणून आपल्या जे काही अन्न आहेत त्यामध्ये दूध जे आहेत ते पूर्णान्न म्हणून ओळखला जाणारा एक पदार्थ आहे, म्हणून आपलं बरोबर उत्तर असणार आहे दूध. तर बघा, इथे ऑप्शनमध्ये ते ऑप्शन म्हणजेच दूध हे ऑप्शन जर दिलं नसेल तर याचं बरोबर उत्तर काय होईल विद्यार्थी मित्रांनो? तर इथे ऑप्शन क्रमांक डी होईल. कारण दूधच फक्त जे आहे ते पूर्णान्न आहे. जरी दही किंवा तूप दुधापासून बनले असतील, परंतु दूध हे पूर्णान्न आहे, तूप किंवा दही नाही. म्हणून बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक डी, यापैकी नाही. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार हा पाण्यामार्फत होतो? बघा, खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार हा पाण्यामार्फत होतो? तर बघा, ऑप्शन ए दिलेला आहेत अतिसार, ऑप्शन बी कावीळ, ऑप्शन सी विषमज्वर. तर बघा, यामध्ये बरोबर उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक डी आपलं बरोबर उत्तर होईल. म्हणजेच वरीलपैकी सर्व जे आहेत ते पाण्यामार्फत पसरणारे रोग आहे. अतिसार किंवा कावीळ किंवा विषमज्वर, ज्यालाच आपण टायफॉईड असं सुद्धा म्हणतो. टायफॉईड
बघा हा रोग पाण्यामार्फत सुद्धा पसरतो. म्हणून बरोबर उत्तर असणार ऑप्शन क्रमांक डी वरीलपैकी सर्व. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12, पाण्याचा गोठणबिंदू किती असतो? बघा पाण्याचा गोठणबिंदू किती असतो? तर बघा याचं बरोबर उत्तर काय असेल? बघा 4 ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला. त्यामध्ये आपलं बरोबर उत्तर काय असेल? तर बघा आपण जी प्रश्नपत्रिका घेतली होती विद्यार्थी मित्रांनो याआधी, त्यामध्ये आपण प्रश्न असा घेतला होता की पाण्याचा जो की उत्कलनांक बिंदू किती असतो? तर असा आपण प्रश्न परीक्षेत घेतलेला आहे. आणि बरोबर तसाच त्याच प्रश्नाच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की पाण्याचा एक गोठणबिंदूसुद्धा असतो जो की 0 डिग्री सेल्सिअस असतो. तर बघा याचं बरोबर उत्तर काय होईल मग येते? तर ऑप्शन क्रमांक ए 0 डिग्री सेल्सिअस. आणि पाण्याचा उत्कलनांक बिंदू किती आहे? तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, जे की मी तुम्हाला याच्या आधीच प्रश्नपत्रिकेत घेतलेला प्रश्न आहेत आणि तेव्हा सांगितलेला आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13, भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरू झाली? तर बघा भारतातनी सर्वप्रथम मेट्रो ट्रेन ही कोणत्या शहरामध्ये सुरू झाली? तर बघा आपल्याला इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी बरोबर उत्तर काय असेल? तर बघा ऑप्शन क्रमांक बघा इथे डी येथे आपलं बरोबर उत्तर होईल. म्हणजेच कोलकाता किंवा कलकत्ता जे आहे, तर कलकत्ता मेट्रो ट्रेन किंवा कलकत्ता येथे सर्वात प्रथम जे आहे भारतातली मेट्रो ट्रेनची जी आहे ती सुरुवात झालेली होती. म्हणून बरोबर उत्तर असणार आपल्याला ऑप्शन क्रमांक डी कलकत्ता किंवा कोलकाता. तर बघा भारतात सर्वात प्रथम मेट्रो ट्रेन कुठं सुरू झाली? तर ते असेल उत्तर कलकत्ता किंवा कोलकाता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो याच्या व्यतिरिक्त आणखी एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे की भारतामध्ये जे काही मेट्रो ट्रेन आहे त्यामध्ये सर्वात मोठी मेट्रो नेटवर्क जे आहे भारतातलं ते कोणतं आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे दिल्ली. तर दिल्लीचं जे मेट्रो नेटवर्क आहे हे सर्वात मोठं नेटवर्क आहे भारतातलं. पण बरोबर उत्तर असेल त्याचं दिल्ली. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं की भारतातील सर्वात मोठं मेट्रोचं जे नेटवर्क आहे ते सर्वात मोठं कोणतं आहे? तर ते आहेत किंवा क्षेत्र हे दिल्लीचं आहेत. म्हणून त्याचं उत्तर असणार आपलं दिल्ली. परंतु या प्रश्नाचं उत्तर आपलं काय आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे कलकत्ता. तर भारतातली सर्वात पहिली मेट्रो ही कलकत्ता येथे धावली. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14, विषाणूचा अभ्यास कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखला जातो? बघा विषाणूचा जो अभ्यास असतो, आपण जे विषाणूचा जे काही शास्त्रज्ञ जे अभ्यास करतात किंवा विषाणूच्या अभ्यासाच्या शास्त्रास काय म्हणतात? तर बघा इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय होईल? तर बघा ऑप्शन क्रमांक बी हे तर बरोबर उत्तर होईल, म्हणजे व्हायरॉलॉजी. तर बघा विषाणूचा अभ्यास करणारं जे शास्त्र आहे त्या शास्त्रास व्हायरॉलॉजी असं म्हटलं जाते. म्हणून बरोबर उत्तर असणार आहेत आपलं ऑप्शन क्रमांक बी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15, राष्ट्रीय गीत वंदे मातरम हे कोणी लिहिले? राष्ट्रीय गीत वंदे मातरम हे कोणी लिहिले? तर बघा याचं बरोबर उत्तर काय असेल? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहेत आपलं ऑप्शन क्रमांक बी, म्हणजेच बंकिमचंद्र चॅटर्जी हे जे आहेत वंदे मातरम या गीताचे काय तर लेखक आहे. तर बघा बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या आनंद मठ नावाच्या काय तर ग्रंथातील हे जे काही गीत आहेत विद्यार्थी मित्रांनो वंदे मातरम ही गीत तर बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या आनंदमठ या पुस्तकातील आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16, मौर्य समाजाची नाही तर मौर्य साम्राज्य आहे ते. तर बघा मौर्य साम्राज्याची स्थापना हे कोणी केली होती? तर बघा इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर बघा याचं बरोबर उत्तर काय होईल? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहेत आपलं ऑप्शन क्रमांक बी, म्हणजेच चंद्रगुप्त. तर सम्राट चंद्रगुप्त जे आहेत हे काय तर मौर्य साम्राज्याची स्थापना करणारे किंवा संस्थापक आहेत. म्हणून बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक बी. हा सुद्धा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आपण परीक्षेत आपल्या मॉक टेस्टमध्ये घेतलेला आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17, जायकवाडी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? बघा जायकवाडी धरण हे कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर काय होईल? तर बघा इथं आपल्याला 4 ऑप्शन दिले आहेत विद्यार्थी मित्रांनो. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय होईल? तर बघा आपल्या सर्वांना माहीत आहे की जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहेत ते. तर बघा त्याचं उत्तर असणार आहेत आपलं ऑप्शन क्रमांक डी, म्हणजेच गोदावरी नदी. तर गोदावरी नदीवरील जायकवाडी धरण आहेत आणि हे महाराष्ट्रातील सर्वात मोठं जे धरण आहेत ते आहेत, ज्याला आपण काय तर जायकवाडी धरण म्हणतो, जे की महाराष्ट्रातील सर्वात मोठं धरण आहे आणि ते आहे गोदावरी नदीवर. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18, सर्वसाधारणपणे मानवी हृदयाचे प्रत्येक मिनिटाला किती स्पंदने होतात? तर बघा सर्वसाधारणपणे मानवी हृदयाचे प्रत्येक मिनिटाला किती स्पंदने होतात? तर बघा इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत.
यापैकी एक हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. तर बघा याच्यापैकी बरोबर उत्तर काय आहे, तर बघा ऑप्शन क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर होईल, म्हणजेच 72. तर बघा सर्वसाधारणपणे मानवी हृदयाचे दर मिनिटाला 72 वेळा जे आहेत ते स्पंदने होतात. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19, रक्तगट हा युनिव्हर्सल डोनर म्हणून ओळखला जातो. तर बघा यापैकी कोणता रक्तगट आहे जो की युनिव्हर्सल डोनर म्हणून ओळखला जातो, तर बघा म्हणजेच असा की जो रक्तगट सर्वच प्रकारच्या रक्तगटांना काय तर तो रक्त देऊ शकतो. तर बघा यापैकी बरोबर उत्तर काय आहे, तर ऑप्शन क्रमांक सी हे आपलं बरोबर उत्तर असेल. तर ओ रक्तगट जो आहे तो युनिव्हर्सल डोनर म्हणून ओळखला जातो. बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20, बटाटा हे रिकामी जागा आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बटाटा हे कोणत्या प्रकारची वनस्पती आहे, तर बघा ते खोड आहे, मूळ आहे, बीज आहे की फळ आहे. तर बघा याचं बरोबर उत्तर काय होईल, तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए आपलं म्हणजेच खोड. तर बटाटा हे खोड प्रकारातील काय तर एक वनस्पती आहे, म्हणून आपलं उत्तर असणार आहे ते ऑप्शन क्रमांक ए खोड. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 21, रिकामी जागा हा दिवस संविधान दिवस म्हणून ओळखला जातो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण कालच्याच परीक्षेत प्रश्न घेतलेला आहे मॉक टेस्टमध्ये की कोणता दिवस हा विधी दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यालाच आपण सांगितलं होतं की विधी दिवसाला संविधान दिवससुद्धा म्हटलं जाते. तर बघा खालीलपैकी कोणता दिवस हा संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो, तर बघा याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचं आहे. ह्या प्रश्न मी आपल्या मॉक टेस्टमध्ये घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर तुम्ही नक्की मला कळवायचं आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 22, तंबाखूमध्ये रिकामी जागा हा विषारी द्रव्य असतो. बघा तंबाखूमध्ये रिकामी जागा हा विषारी द्रव्य असतो, म्हणजेच खालीलपैकी कोणता द्रव्य म्हणजे कोणता विषारी द्रव्य जो आहे तो आपल्या जे तंबाखू असते त्या तंबाखूमध्ये असतो. तर बघा यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय होईल, तर बघा ऑप्शन क्रमांक ए आपलं बरोबर उत्तर होईल, म्हणजेच निकोटीन. तर बघा निकोटीन हा जो काही द्रव्य आहेत हा विषारी द्रव्य तंबाखूमध्ये असतो, म्हणून बरोबर उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक ए निकोटीन. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 23, महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे, तर बघा आपल्या महाराष्ट्र राज्याला एकूण किती किलोमीटरची समुद्रसीमा लाभलेली आहे, तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक बी येते, म्हणजे 720. तर बघा 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा जो आहे तो महाराष्ट्र राज्याला लाभलेला आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 24, महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला काय म्हणून ओळखतात. बघा महाराष्ट्रातील जे काही पश्चिम घाट आहे त्यास काय म्हणून ओळखलं जाते, तर बघा इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. कळसुबाई पर्वतरांग, बी सह्याद्री पर्वतरांग, सी पश्चिम पर्वतरांग, डी दख्खनचा पर्वत. तर बघा याचं बरोबर उत्तर काय होईल, तर ऑप्शन क्रमांक बी आपलं बरोबर उत्तर असणार आहे तिथे, म्हणजे सह्याद्री पर्वतरांग. तर महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला आपण सह्याद्री पर्वतरांग म्हणून ओळखतो, म्हणून आपलं ऑप्शन उत्तर असणार आहे सह्याद्री पर्वतरांग ऑप्शन क्रमांक बी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 25, खालीलपैकी रिकामी जागा यांना लोहपुरुष म्हणून संबोधले जाते. तर बघा खालीलपैकी कोणता व्यक्ती आहे त्यास आपण लोहपुरुष म्हणून ओळखतो, तर बघा येथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. यापैकी बरोबर उत्तर काय असेल, तर याचं बरोबर उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक सी आपलं बरोबर उत्तर असणार आहे तिथे. तर सरदार वल्लभभाई पटेल यांनाच आपण काय तर लोहपुरुष असं म्हणून ओळखतो, किंवा यांनाच आपण लोहपुरुष म्हणूनच आपण काय तर ओळखतो. याच्या व्यतिरिक्त बघा विद्यार्थी मित्रांनो, दी ग्रँड ओल्ड मॅन म्हणून ओळखला जाणारा जो काही व्यक्ती आहे तो कोणता आहे, तर ते तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 26, चांद्रयान-3 चंद्राच्या कोणत्या पृष्ठभागावर उतरले. बघा चांद्रयान-3 चंद्राच्या कोणत्या पृष्ठभागावर उतरले, तर बघा विद्यार्थी मित्रांनो हे तेव्हाचा जो काही चालू घडामोडीवरील प्रश्न आहेत. तर बघा याचे बरोबर उत्तर होईल आपलं, बघा इथे ऑप्शन क्रमांक सी आपलं इथे बरोबर उत्तर होईल. तर चांद्रयान-3 हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले आहेत, आणि असं जे आहेत म्हणजेच अशी जी काही घटना जी आहेत ही भारतातील म्हणजेच जगातील पहिलीच अशी घटना आहे की जे की चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारं भारताचंच असं पहिलं रॉकेट आहे की जे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचलेलं आहे. इतर जेवढे काही देश आहेत ते
चंद्राच्या उत्तर दिशेस उतरलेले आहे, परंतु भारत असा एकमेव देश आहे ज्याचं यान हे दक्षिण दिशेत उतरलेलं आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 27. तर बघा 2023चा जो काही वर्ल्ड कप झालेला होता त्यावर हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. बघा 2023च्या एकदिवसीय वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेमध्ये सर्वोच्च धावसंख्या करणारा खेळाडू कोण? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा तेव्हाचा जो काही चालू घडामोडी या विषयावरील प्रश्न आहेत. तर बघा इथे याचं बरोबर उत्तर काय होईल? तर येथे ऑप्शन क्रमांक ए इथं बरोबर उत्तर होईल. तर 2023चा जो काही वन डे वर्ल्ड कप होता यामध्ये सर्वात जास्त जे रन आहेत ते काढले कोणी होते? तर विराट कोहली यांनी काढले होते. आपलं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, विराट कोहली. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 28. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर हे आहे. तर बघा तेव्हाच्या काळातील हा प्रश्न विचारण्यात आलेला होता विद्यार्थी मित्रांनो. तर त्यानुसारच इथे उत्तर असेल. तर बघा 2023ला भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण होते? तर बघा येथे बरोबर उत्तर असणार आहेत आपलं ऑप्शन क्रमांक बी, कारण 2023मध्ये रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर हे शक्तिकांत दास हे होते, म्हणून बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक बी. तर बघा आताचे गव्हर्नर जे आहेत भारतीय रिझर्व्ह बँकेचे ते कोण आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचं आहे. म्हणजेच हा प्रश्न जर आला तुम्हाला तर ते तुम्हाला काय विद्यार्थी मित्रांनो सोपा जाईल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 29. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्या प्रकारे प्रश्नपत्रिका घेतलेली होती की ज्यामध्ये आपण 2 प्रश्न गणिताचे, 3 प्रश्न मराठी विषयाचे आणि इतर प्रश्न आपण सर्वसामान्य ज्ञानाचे घेतले होते, सामान्य ज्ञानाचे, ज्यामध्ये आपण 2 प्रश्न हे चालू घडामोडी या विषयावर घेत असतो नेहमी. आणि यामध्ये बघा येथेसुद्धा 2च प्रश्न चालू घडामोडीचे आलेले आहेत, 3च प्रश्न मराठीचे आले आहे आणि आता उर्वरित जे 2 प्रश्न आहेत ते गणिताचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर बघा येथे काय म्हटलं आहे की येथे अंक दिले आहेत जसे की 6, 8, 7, 0 आणि 4 या अंकापासून तयार होणारी सर्वात लहान संख्या येथे कोणती आहे? तर बघा येथे तुम्हाला याचं उत्तर काढणे सोपंच होईल. सर्वात लहान संख्या तुम्ही काढू शकता. याचं उत्तर तुम्ही नक्की काढायचं आहे आणि मला कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर सांगायचं आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 30. रामकडे प्रत्येकी 40 रुपयाची 548 पुस्तके आहे आणि श्यामकडे प्रत्येकी 20 रुपयाची 813 खेळणी आहे. तर दोघांजवळ एकूण किती रुपयाची वस्तू आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर काय असेल? तर बघा इथं काय म्हटलं आहे की रामकडे जे आहे ते 40 रुपयाचं एक पुस्तक आहे आणि अशी त्याच्याकडे किती पुस्तकं आहे? 568. म्हणजेच बघा एका पुस्तकाची किंमत किती आहे? 40 रुपये आहे. म्हणजेच 40 गुणिले 568 असेल, अधिक श्यामकडे 20 रुपयाची किती पुस्तक खेळणी आहे? तर ती आहे 813 इतकी. तर बघा या दोघाचा गुणाकार आणि या दोघाचा गुणाकार करून त्याची जेवढी की बेरीज असेल ती आपलं काय विद्यार्थी मित्रांनो उत्तर असेल. तर तुम्ही याचं कमेंट बॉक्समध्ये उत्तर काढून नक्की कळवायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते परीक्षेत आपल्याला नेहमी अशाच प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेत पाहायला मिळेल आणि अशाच प्रकारचे प्रश्न आपण विद्यार्थी मित्रांनो आपली जी काही मॉक टेस्ट आहे दररोजची त्यामध्ये घेत असतो. तर त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच मिळेल विद्यार्थी मित्रांनो, कारण याच परीक्षेमध्ये आपले जेवढे काही मॉक टेस्ट घेतलेल्या होत्या त्यापैकी बरेचसे प्रश्न याच्यामध्ये आलेले आहेत. तर बघा गणित किंवा मराठी विषयाचे तर नाही, परंतु सर्वसामान्य ज्ञान म्हणजे जे की इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि विज्ञान किंवा चालू घडामोडी या विषयावरील जे प्रश्न असतात विद्यार्थी मित्रांनो, तर ते प्रश्न तुम्हाला जशाच तसे परीक्षेत पाहायला मिळणार आहेत विद्यार्थी मित्रांनो बरेचसे. तर त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच जे विद्यार्थी मित्रांनो काय तर चॅनलला सबस्क्राईब करून ते व्हिडिओ नक्कीच तुम्हाला बघायचे आहेत, म्हणजेच तुम्हाला ज्याचा भरपूर फायदा होईल. तर बघा जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.